चला तर मग आज मी तुम्हाला खूप छान असा टेस्टी नाश्ता बनवून दाखवते। सकाळी तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता, कधी सकाळी सकाळी ताजं ताजं बनवून खाऊ शकता, हेल्दी आहे। त्याच्यासाठी मी घेतले अर्धं बीट, एक गाजर, बटाटा आणि कोथिंबीर। सगळं 3 वस्तू किसून घेतल्या, कोथिंबीर कापून घेतला, त्याच्यामध्ये एक शेंगदाण्याचा कूट टाकला, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, धना जिरा पावडर, मीठ चवीनुसार। हे सर्व घेतलं, त्याला छान थोडंसं मिक्स करून घेतलं छान। त्याच्यात लिंबू पिळलं अर्धं, मूग तसेच 1.5 वाटी भिजवून घेतले रात्रभर, खूप छान छोटे छोटे कोंब आलेले, ते मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले। तसेच 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याच्यात थोडा कोथिंबीर घेतला, 1 वाटी बेसन घेतलं, तसंच 1 वाटी छोट्या वाटीनी गव्हाचं पीठ घेतलं आणि तसंच मी त्याच वाटीनी कप म्हणा की वाटी भरून पूर्ण पाणी घेतलेलं आहे। आता त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आणि आता मी ते पॉटमध्ये काढून घेतलेलं आहे। बघा अगदी प्लेन बारीक केलेले आहे, नाही रवाळ। त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा तिखट, हळद अर्धा चमचा, तसंच मीठ चवीनुसार आणि थोडंसं धना जिरं पावडर किंवा मसाला असेल तर गरम टाका। बस झालं। आता मी त्याला छान फेटून घेते, एकदम मस्त पूर्णपणे फेटलं आहे। आता मी सगळ्या पूर्ण फेटल्याच्यामध्ये मी सोडा नाही टाकला आहे। सगळ्या भाज्या ज्या किसून घेतल्या होत्या, बीट, बटाटा, गाजर, त्याच्यामध्ये कोथिंबीर, तसंच शिमला मिर्च थोडी किसलेली होती म्हणून तुम्ही नका किसून सरळ हिरवी मिरची टाका। आता मी अप्पे पॅन ठेवलं आहे गॅसवर। आता त्याला मी थोडं गरम होऊ देते। तसंच मी आता थेंब तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकले, एकदम छोट्या चमच्याने एक थेंब टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकते आणि त्याच्यावर मग मी किसलेल्या भाज्या, मिक्स केलेल्या भाज्या ह्या ठेवते। बघताय ना, जर घरात कोणी सॅलेड खात नसेल, काही खात नसेल, त्याच्यासाठी खूप चांगला माध्यम आहे की तुम्ही खाऊ घालू शकता आणि छान टिफिनमध्ये सकाळी सकाळी तुम्ही मुलांना हे करून दिलं तर जास्त वेळ जात नाही, 10 मिनिटाच्या वरती वेळ लागत नाही याला। एकदम छान दिलं सोबत आणि थंड झाल्यावरही, गार झाल्यावरही छान लागतं। बघा मी पूर्णपणे असं ठेवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मधात भाज्या जातात आहे आणि हेल्दी नाश्ता आहे, एकदम मस्त झटपट बनणारा। बघा आता झाकण ठेवलं, त्याला 5 मिनटं एका साईडनी होऊ द्यायचं आहे, जास्त वेळ नाही घेत आणि सोडा वगैरे मी काही पण वापरलेला नाही। आणि तुम्ही थोडं तांदूळाचं पीठ वापरू शकता जर वापरायचं असेल तर, पण गरज नाही आहे। आणि बघा आता वरतून थोडं थोडं पुन्हा थेंब तेल सोडलं, जास्त तेलाचा वापर पण होत नाही आहे नाश्त्यामध्ये, खूप हेल्दी नाश्ता आहे। बघा आता हे एका साईडनी खूप छान होऊन गेलेले आहे, थोडीशी भाजी बाहेर दिसते पण चव खूप छान असते याची। बघा आता छान होऊन गेलेलं आहे। दुसऱ्या साईडनी मी तुम्हाला दाखवून देते की किती छान झाले, अगदी टुम्म फुगलेले। बघा किती छान अप्पे झाले आहे तयार। आता मी याच्यासोबत चटणी केली आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही बघून घ्या। आणि बघा किती छान तयार झाली, तुम्ही बनवा आणि मला कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली।